निकिता उभी मंडपात विलास दुरून होता पाहत, निकिता उभी मंडपात विलास दुरून होता पाहत, करणार पत्नी तिला शोभणार सून गोताडांना, करणार पत्नी तिला शोभेल सून गोताडांना। नमस्कार, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता डिसेंबर महिन्याचा एंडिंग आलेला आहे आणि 2024 देखील संपत आलेला आहे, पण यंदा लग्नांचं काय बोलायचं नाही। तर मंडळी, आज मी आलोय आपल्या आगरनारळ गावामध्ये। रत्नागिरी जयगड या मार्गावरती वसलेलं हे गाव। याआधी देखील इकडचा एक लग्न सोहळा मी तुम्हाला दाखवलाय कुणबीवाडीतला। तर आज आपल्याला जायचं आहे भातडेवाडीत। तर आपली काकी आहे ना, तिचा भाऊ आहे विलास गोताड, तर त्याचा आज लग्न सोहळा आहे आज 23 डिसेंबरला। आणि मुलगी असणार आहे निकिता मालप, राहणार मुक्काम कांबळे लावगण, पोस्ट सैतवडे। तर इकडची मुलगी असणार आहे आणि तर हिचा विलास आणि निकिता यांचा लग्न सोहळा आहे। खरं तर मुलगी इकडे उचलीच येणार आहे आगरनारळ भातडेवाडीत आणि तिकडे दोघांचा लग्न सोहळा पार पडणार आहे। तर त्या निमित्तानं मित्रांनो, आता आम्ही ह्या लग्न सोहळ्यासाठी आलो आहे। खरं तर काकी काका वगैरे सायली वगैरे आधीच आलेले आहे आणि मी आणि आई आज आलो आहे। आणि थोडी आमच्या इकडे पण जरा गडबड आहे, कारण 26 डिसेंबरला आमचा देखील एक मोठा उत्सव आहे रौप्य महोत्सवी महालक्ष्मीचा। त्या निमित्ताने सगळी तिकडे पण तयारी आहे, त्याच्यामुळे मला सगळ्याच कार्यक्रमांना उपस्थित राहता नाही आलं। पण लग्न सोहळा नक्कीच अटेंड करण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो मी आज करणार आहे। तर मंडळी, जातोय त्या लग्नाला आणि थोडंसं दुःख पण वाटतंय, कारण आज मामाचं लग्न आहे आणि आमचा भाऊ अमित कोलगे तर तो आमच्यात उपस्थित नाही आहे। तर त्याचं पुण्यस्मरण करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आलोय भातडेवाडीत, तुम्हाला इथे दाखवतो। इथे बोर्ड आहे कसं कुठून कसं जायचं, तर तिकडे जाऊया आणि या लग्नाचा आनंद घेऊया आणि तुम्हाला पण हे लग्न सोहळा कसा असेल हे दाखवणार। मंडळी, आगरनारळ फाट्यावरून आपण आतमध्ये आलोय आणि इथे तुम्ही बोर्ड बघता आगरनारळ। इकडे डावीकडे भातडेवाडी, उजवीकडे गेलात तर कुणबीवाडी आणि सरळ गेलात तर तिकडे भोईवाडी आहे। तर मंडळी, आपल्याला इकडे डावीकडे जायचंय भातडेवाडीत। तर चला, तिकडे काय तयारी झाली, कशा पद्धतीने मंडप आहे, काय सजावट आहे, सगळं बघूया आणि त्यानंतर या लग्न सोहळ्यातली धमाल काय असेल ती पण तुम्हाला दाखवतो। तर चला, आता आपल्यासोबत आई आहे आणि ॲक्टिवा गाडी घेऊन आलोय। थोडासा आज गाडीने आपल्याला त्रास दिलेला आहे, आधीमध्ये बंद पडते, पण चला जाऊया। आता आलोय तर खरा, आता लगेच पोहोचूया लग्न मंडपात, चला। तर मंडळी, आपण पोहोचलो आता मामाच्या घरी आणि इथे ग्रामदेवता मंदिर आहे आगरनारळ गावचं आणि इकडे लग्न सोहळा आहे। तर खालूबाजाचा आवाज येतोय। आमच्या इकडे कसे ताशे असतात, ताशे, पण इकडे खालूबाजा म्हणजे पहिल्यांदाच ऐकायला बघायला भेटेल। चला जाऊया आता लग्न मंडपात।
ओके नंतर मंडळी आता लग्न लागायला थोडाच वेळ बाकी आहे आणि इथे बॅक साईडला तुम्ही बघताय नवरदेवाचं घर आहे आणि नवरा मुलगा बाहेर पडून इकडे आता जाणीवशाला बसलेला आहे आणि तिकडच्या घरामध्ये नवरी आलेली आहे. आणि इथे मित्रांनो ह्या लग्न सोहळ्यात हे वाद्यवृंद तुम्ही बघताय. मी आले त्यांना बघितलं, खास दापोलीवरून हे एक खालूबाजा ना, खालूबाजाचं वाद्य आहे. आणि आमच्या कोकणात या पट्ट्यामध्ये आमच्याकडे ढोल ताशे असतात, पण हे वाद्य ऐकून आणि बघून ना माझ्या मनाला पण ना जबरदस्त एक नंबर, काय सूर आणि काय ताल. तर दादा कुठच्या गावातून आलात तुम्ही? भडवल्यातून आलोय. दापोली भडवले. तर दापोली भडवले गावातून खास या ठिकाणी ह्या लग्न सोहळा वाजवण्यासाठी आलेले आहेत. तर पुढे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये यांचं वाद्यवृंद कसं असेल काय दाखवतो. आणि सगळा हा लग्न सोहळ्याचा रम्य सोहळा मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास मालगुणवरून या आगरनगर गावात आलेलो आहे. तर सुंदर अशी व्यवस्था यजमानांनी केलेली आहे आणि नवरी उचली आल्यामुळे इथेच नवऱ्याच्या घराच्या बाजूलाच लग्न लागणार आहे. तर तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या लग्नाचा आनंद घ्या. तर मंडळी सुंदर व्यवस्था, हे नवऱ्या मुलग्याचं घर आहे, समोर सभामंडप आहे, तिथे लग्नाची व्यवस्था केली, इथे जेवणाची व्यवस्था सुंदर आहे. आणि तिकडे पाठीमागच्या घरामध्ये नवरा मुलगा जाणीवशाला आहे आणि पलीकडच्या घरामध्ये नवरी मुलगी येऊन थांबलेली आहे. तर त्यानंतर इथे लग्न सोहळा पार पडेल, मग इथं जेवणाचा कार्यक्रम असेल. तर अशी सगळी व्यवस्था यजमानीने चांगलं नियोजन केलेलं आहे. तर पुढचा कार्यक्रम कसा असेल मी तुम्हाला त्या मंडपात दाखवीन. इकडे मंडपात मंडळी लग्नाला वेळ आहे, पण या मामाच्या करवल्या सगळ्या बघा कशा सजलेल्या आहेत, एकदम भारी. फोटोशूट चाललाय. तर मंडळी इथे अक्षता व पेढे वाटले जात आहेत आणि आता गावातून नातेगोते गावातील असतील किंवा मित्रमंडळी असतील, त्यानंतर सगळे सोयरे नात्यातली मंडळी सर्व इथे उपस्थित होत आहेत लग्नाला बघण्यात. तुम्ही इथे संपूर्ण तयारी झालेली आहे. इकडे सुंदर भरपूर मंडळी आलेली आहेत लग्नाला. आणि कृष्णा इथं आपल्याला भेटलेला आहे. कधी आलास तू इकडे? कधी मी काल आलो. होय का? बाकी हलत जोरात होती, एकदम जोरदार.
विघ्नेश्वरम् ओदरम् रामोराञ्जनसंस्थिते गणपति गुरुयाक्षदा मङ्गलम् शुभमङ्गलम्
पत्नी जलक्ष्मी किफलयति सारे श्रीपतिर्गण्डके नाम तरुण तुलसी माला विष्णु पीताम्बराभ्याम उदयति नविदिन्वा मंगलं वो नदादश मुहूर्त जाह्नवी पुण्यतोलाम यावच्चाकाशमार्गे तपति मकरो भास्करो लोकपालः नीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृङ्गे तावत्त्वं पुत्रपौत्रैः सृजनपरिवृतो जीवशम्भो प्रसादात् सुमुहूर्त सावधान कुलदेवता स्मरन्न तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते गुरुवदं स्मरामि मुहूर्त सावधान
जेवणाची सोय केलेली आहे, तरी जेवणासाठी जायचं आहे. धन्यवाद. जरा मागे
गावात लग्नाला आलो होतो आणि इथं बरीच मंडळी होती, पण ह्यांना ओळखलं काय? हो कोण माहितीये काय? हो भाऊ झाकल्यातलं तर कसा हाय बेस काय एपिसोड वगैरे कसे चालले? काय जरा काय झालंय, सगळे आमची मंडळी पुणे मुंबईला गेलेली आहेत सगळी. कोणी स्टुडिओत काम करतात जी मराठी स्टार प्रवाहाच्या, त्याच्यामुळे शूटिंग थोडं थांबवलेलं आहे. पोरं सगळी बिझी आहे, त्याच्यामुळे आता मार्च एंडिंग पर्यंत चालू होईल अशी आशा आहे. तर मंडळी, सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज म्हणजे कोकणातल्या झाकण्या, आणि त्याच्यामध्ये चांगली अशी भूमिका आहे भाऊंनी साकारलेली आहे. म्हणजे त्यांचे सगळेच कलाकार अप्रतिम भूमिका, आणि आपल्या कोकणातल्या बोलीभाषेवरती त्यांचं ही सिरीज चाललेली होती, परंतु थोडी थांबलेली आहे. पण पुन्हा एकदा नव्याने ते उभारी घेतील. आणि सध्या त्यांचे जे डायरेक्टर प्रदीप शिवगुण सर, ते सध्या शॉर्ट व्हिडिओ टाकतात आणि सर्वांची मन जरा चांगल्या पद्धतीने शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ देखील ते टाकत असतात. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आठवणीनं कोकणातल्या झाकण्या.
KZ रंगपट या चॅनेल. तर मंडळी लग्नाला आलो होतो आणि त्यांचं हे गाव पण हेच आहे, आगर नरळ भोईवाडीत. तर तिकडे राहतात ते. तर अशा पद्धतीने या लग्न सोहळा निमित्ताने त्यांची देखील भेट झाली. मी आले त्यांना बघितलं, पण म्हटलं नंतर भेटूया आरामात एकदम. तर शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर मंडळी अतिशय सुंदर असा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडलेला विलास आणि निकिता यांचा. आणि आता इथे जेवणाची व्यवस्था इकडे बाजूच्या मंडपात आहे. तर आता त्या मंडपात जाऊया आणि कशा पद्धतीने जेवण वगैरे आहे बघूया. चला. पहिला होतो ना कोण तर मंडळी आता बसलोय जेवायला आणि कोकणात अशा पंक्तीत बसायची मजा आहे ना ती वेगळीच आहे. मस्तपैकी मंडप आहे आणि जमिनीवर बसून जेवायची मजा ही आपल्या कोकणातच असते. तर आता जेवणाचा आस्वाद घेऊया, बघूया काय काय जेवण आहे. कोण मी काय कुठे असतो करा येऊन जाऊन बागे टावर काय थोडा रस दे. लागला तर घेणार. रे तू कोण आलाय? पत्रावळीवाला दोन पत्रावळ्या. पाणी द्या पाणी द्या. इकडे आता इथे काकाची करवली आणि मामाच्या करवली यांचं आता इथे सुपरदान होणार आहे. तरी सर्व आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी या डान्सचा आनंद घ्यायचा आहे आणि लग्न मंडपात सर्वांनी हजर राहायचं आहे. शाळेच्या सगळ्या या सगळ्या करवलींचं, काकाची करवली मामाच्या करवलीचं जोरदार स्वागत करायचं आहे. धन्यवाद.
तर मंडळी, आज आपण लग्नाला गेलो होतो आगरनरळ या गावात आपल्या मामाच्या लग्नाला, आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा लग्न सोहळा पार पडलेला आहे. आपल्या मामा यजमानी यांनी चांगली व्यवस्था केली होती. नवरी मुलगी उचलीच आली होती कांबळे लावगण या गावातून, आणि त्या ठिकाणी विलास आणि निकिता यांचा सुंदर असा लग्न सोहळा, म्हणजे कोकणात कसा लग्न सोहळा पार पडतो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलो. आणि खास आकर्षण म्हणजे काय माहिती आहे, तर त्या ठिकाणी खास दापोलीतून खालूचा बाजा, म्हणजे आमच्या या पट्ट्यामध्ये ढोल ताशे असतात, पण दापोलीच्या पट्ट्यात गेलात तर तिकडे खालू बाजा. काय सुंदर वादन होतं आणि काय लय आणि ताल, काय सूर होते, सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. आणि त्यानंतर मित्रांनो लग्न झालं, त्यानंतर जेवणाचा देखील कार्यक्रम होता. सुंदर जेवण होतं. पुलाव, साधा भात, जिलेबी होती, त्यानंतर कुर्मा भाजी होती आणि पापड, लोणचं, आपली कोबीची भाजी पण होती. मस्त जेवण होतं. आणि सगळं झालं, नंतर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर नवरा नवरीने कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर होता मनोरंजनाचा कार्यक्रम, म्हणजे आपल्या मामाची करवली आणि काकाची करवली, मामाची करवली आणि काकाची करवली या करवल्यांचा होता डान्सचा कार्यक्रम. तर तो देखील पाहिलेला आहे. आणि हे सगळं लग्न सोहळा अटेंड करून मी आता घरी आलो आहे. तर तुम्हाला हा लग्न सोहळा कसा वाटला ते नक्की मला कमेंट करा. आवडला तर लाईक करून शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि आपल्या कोकणातली मजा पाहण्यासाठी आमच्या कोकणवारीसोबत कायम राहा. भेटू पुन्हा पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.